हॅलो. हॅलो. ते तुमच्याकडं नवरीचं सामान भेटते का हो? काय? अहो तुमच्याकडं दुकान आहे का म्हणलं, ते नवरीचं सामान भेटायचं. हो भेटतंय ना. हा मग मला थोडं काम होतं हो तुमच्याकडं. हा बोला की. आता कसं बोलू तेच कळना बघा. म्हणजे काय सामानाबद्दल बोलायचंय का तुम्हाला? हा ना. आपल्याकडे सगळं सामान अवेलेबल आहे, म्हणजे पूर्ण आपलं मेकअपचं पण आहे, हळदीचं पूर्ण आहे. हा म्हणजे पहिले सुपारी फोडण्यापासून ती लग्नापर्यंत आहे. म्हणजे फक्त सगळं. हार सोडले तर. हा सगळं भेटते ना तुमच्याकडं? हो सगळे सगळे. म्हणजे मेकअप वगैरे पण तुम्हीच करून देणार? नाही नाही, मेकअप आपलं पार्लर नाहीये, आपलं दुकान आहे. हा मग मेकअप सामान वगैरे सगळं भेटतंय आपल्याला. पार्लरचं ते तुमचं तुम्ही बघावं लागतं. आपण पार्लरवाली लावून तर देता ना तुम्ही? नाही नाही, पार्लरवाल्याचा आमचा काय संबंध. आमचं दुकान आहे, स्टोर आहे, सगळं लेडीजचं सामान भेटतं, नवरीचं पूर्ण सेटअप भेटतं. नवरीचं सगळं सामान भेटतंय? हो. मला बी एक काम होतं हो तुमच्याकडं. बोला ना, नंबर कोणी दिला आमचा? मी तुमच्या त्या दुकानावरच्या पाटीवरनं घेतला होता. बर बर बर, कुठून बोलताय? बीडमधून बोलतोय हो. हो का? हा. या ना मग, आपलं इथं केकच्या तिथंच आहे आपलं दुकान, या ना. हो हो, ते पाटीवरून नंबर घेऊनच मी तुम्हाला कॉल केलाय. हो का? हा. बर बर बर, चालेल ना. म्हणजे तुमच्या नवरीच्या लग्नासाठी पाहिजे की तुमचे कोण पाहुणे आहेत? अहो आता तुम्हाला कसं बोलू तेच कळा नाही हो. नाही म्हणजे आता डायरेक्ट तुम्ही दुकानावरचा नंबर घेऊन जर फोन केला तर म्हणजे कमी बजेट करता येतं. म्हणून विचारलं की तुमच्याच म्हणजे नवरीसाठी तुमचं लग्न जमलंय का तुमच्या कोणाच्या नातेवाईकाचं? माझं जमवायचंय हो. तुमचं जमवायचं म्हणजे तुमचं जमवायचंय का अजून? हा, ते नवरीचं सगळं सामान भेटतंय म्हणून मी तुमच्या दुकानावर पाटीवर नाव वाचलं होतं. अच्छा अच्छा, पण अजून तुमचं लग्न जमायचंय आणि मग अहो तुम्ही मग सामान न्यायला येणार आहे? अहो मग त्याच्यासाठीच फोन केलाय ना. तुम्ही नवरीचं सामान भेटतंय म्हणल्यावर नवरी पण तुमच्याकडेच भेटत असेल ना? काय? अहो नवरी पण तुमच्याकडेच भेटत असेल ना? नाही नाही नाही, नवरी नाही आमच्याकडे भेटत, नवरीचं सामान भेटतं. तुम्ही चुकीचं वाचलंय का? अहो नवरीचं सगळं सामान भेटतंय म्हणल्यावर नवरी पण भेटायला पाहिजे की तुमच्याकडेच. अहो नवरीचं सगळं सामान भेटतंय, नवरीचं सगळं सामान भेटतंय आणि नवरी भेटते, ह्याच्यात फरक आहे का नाही? आता फरक कसा समजायचा हो आमच्यासारख्या गरीब माणसानं? मग आमच्या दुकानावरती असं लिहिलंय का की इथं पण नवरी भेटते? आमच्या दुकानावरती लिहिलंय नवरीचं पूर्ण सामान भेटतंय. अगोदर नीट वाचत जावा आणि मग फोन करत जावा. अहो बघा ना हो, भेटली तर गरीबासाठी. लय गरीब माणूस आहे हो मी. काय बोलू बाई या माणसाला? अहो आमच्याकडे नवरी नाही भेटत, नवरीचं सामान भेटतंय मेकअपचं. अहो मग सामान तरी कशाला ठेवतात? नवरी बी ठेवत जा ना. ते तुमची काही चुकी नाही हो, अजून तुमचं लग्न झालं नाही त्यामुळे तुम्हाला अनुभव थोडे कमी येतं. हा. हा, त्यामुळे तुम्हाला अनुभव कमी असल्यामुळे अशा अर्धगड म्हणजे हाईस्ट मेंदू चालतोय तुमचा थोडक्यात. बघा ना हो, भेटली तर लय बरं होईल हो. एक तर मला लग्न जुळाय नाही म्हणून तर तुम्हाला फोन केलाय हो, ती पाटी वाचून. तुम्ही पुन्हा एकदा केज मध्ये या, तिथलं आमच्या दुकानावरती व्यवस्थित पाटी वाचा आणि मग मला फोन करा. अहो म्या पाटी वाचली ना, नाव आहे त्याच्यावर. नवरीचं सगळं सामान भेटल. अहो नवरीचं सगळं सामान भेटल म्हणून असं लिहिलेलं आहे आणि नंबर टाकलेला आहे ना. आमच्याकडे नवरी बी भेटेल आणि नवरीचं सामान बी भेटेल, असं नाही केलं. अहो ती पाटी वाचूनच फोन लावलाय. विषय काय व्हायला सांगा तुम्हाला खरं खरं. हा बोला. अहो नुसते पाहुणे यायला लागलेत, बघायला लागलेत, खाऊन जायला लागलेत. यायला लागलेत, बघायला लागलेत, खाऊन जायला लागलेत. त्याच्यातच मग हा वेळ जायला लागलाय. तुमची पाटी वाचली म्हणून मी तुम्हाला फोन लावलाय. मग मी काय करू? बघा की एखादी नवरी माझ्यासाठी. अहो लय परेशान तुमच्या आहे हो मी. डोक्यात काय किड बिड पडल्यात का काय? मी एवढ्या वेळ सांगते ती काय तुमच्या डोक्यावरून जाते काय? तुम्ही त्याला दिलाय का? पिलो नाही हो, मला कशाचंच नाही. दारूचा नाही, गुटख्याचा नाही, सुपारीचा नाही, कशाचंच नाही मला व्यसन. मग बिना पेतात चढती का? बाईचा आवाज आला की चढते? नाही हो, त्याच्यामुळे नाही फोन केला. बघा ना हो, एखादी पोरगी असलं तर नाही, तेवढंच तुम्हाला मला देवाचा वाटतंय की आशीर्वाद भेटल. तेच म्हणलं, बाईचा आवाज ऐकला की चढती वाटतं. अगोदर नीट व्यवस्थित वाचत जा आणि मग समोरच्याला फोन करत जा. असं बिनडोकासारखं फोन करून काही बोलत जाऊ नका. अहो काही नाही हो. आता कसं हो, ज्याचं लग्न नाही झालं त्याचं दुःख. आता तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न होऊन मला जावई आले तर या 2-3. अरे हे अवघड झालं गडे. हा, मग तुझं लग्न झालं नाही, तुला अनुभव कमी आहे अजून. तुम्हाला वाटतं
आताच बाशिंग बांधलेलं काय तुझं काय कळा नाही का बांधायचं राहिलंय का अहो, तू बांध- गेला बांधतो हेच कळा नाही मला. अहो बाशिंग बांधायची म्हणून तर तुम्हाला फोन लावलाय ना. हा मग लहानपणी आई बापानं आधी पाण्यात बांधलंय का बघ, नंतर तू गुडघ्याला बांध, मग तुझं लग्न होईल. अहो असं नका बोलू, तुम्हीच असं बोलले मग आमच्यासारखं काय होईल बरं सिंगल पोरांचं. तू सिंगल आहे व्हय? अहो मग सिंगल आहे म्हणून तर फोन लावलाय ना तुम्हाला. अरे मोबाईल मध्ये का नाही व्हिडिओ फोटो बघायचं लय पोरी भेटते ते. हे तसं नाही हो, लग्न करायचंय मला. मी काय लपडे करणारा पोरगा वाटलं काय तुम्हाला? बरं ते जाऊ दे, तुला मित्र येतं का? मित्र आहेत, अहो त्यांचेच लग्न राहिले, ते तसले मित्र काय करायचे? तर ते जाऊ दे, तुझ्या एखाद्या कॉन्टॅक्ट मध्ये चांगले श्रीमंत मित्र असतील, त्यांचं लग्न जमलं तर आमच्या एका दुकानात जे पाठवून, म्हणजे माझा तरी फायदा होईल. बघा तुम्ही तुमच्या महा लग्न जुळविलं तर मी तुमचा फायदा करीन हो. सगळ्या माझ्या मित्रात जावा लग्न जमीन ना तुमच्याकडून सामान घ्यायला लावीन मी त्यांना. आधी तू काय कर, आधी मित्रांना, तुझे मित्र आहेत ना हा त्यांना फोन कर, त्यांना म्हणा लवकर लग्न जमवा. आणि अशा बाईकडे का नाही स्कीम लागली या नवरीचं सामान मिळेल नाही म्हणायचं, आता नवरी सकट सामान मिळेल अशी स्कीम निघली म्हणायचं. आधी पहिलं सामान द्यावं लागतं, मग नवरी मिळते असं सांग. म्हणजे माझ्याकडे जरी मुलांची लाईन लागली ना, मग तुझं ऑटोमॅटिक लग्न होऊन जाईल. अहो सगळं खरंय तुमचं, पण तुम्ही जर महा लग्न लावून दिलं असतं तर मी किती लाईन लावली असती तुमच्याकडे पोरांची सिंगल. माझा काय संबंध येतोय लग्न लावायला? तुझ्या आई बाई बाप नातेवाईक तुझे कुठे गेले ते? अहो ते बघायनात म्हणून तर मी तुम्हाला फोन केलाय, तर काय येड्याने बोलायला तो तुम्ही. नाही बाबा, आपण तसल्या लग्नाच्या फंद्यात कोणाच्या पडत नाही. आणि तुझ्यासारख्या मेंटल पोराचं लग्न जमवून माझ्या घरात पूर्वी मला सांभाळायला लागलं. अहो काय मेंटल फिंटल वाटायला होय मी, नाही तर मेंटल असतो आतापर्यंत तुम्हाला शिवे फिवे दिले असते का नाही. मी किती प्रेमानं बोलायले तुमच्याशी मी. शिव्या द्यायचा तुझा काय संबंध आहे? तू काय मला खाया पिया घालतो का काय? तू मेंटल आहे नाही तर काय आहे? तुझा फ्यूज उडालेला दिसतोय मला बहुतेक. फ्यूज माझ्या नाही. दुकानावरती लिहिलंय नवरीचं पूर्ण सामान मिळेल. हा. तू म्हणतोय की मला नवरी मिळेल का? अरे तुझा मेंदू किती फास्ट चालतो. अक्कल वाटताना देव कुठं गैरहजर होता काय तो? अहो तुम्हाला काय सांगावं, आतापर्यंत 50 पुरी बघितल्यात हो, एका बी पुरीनं पसंत केलं नाही मला. शिक्षण कमी झालेलं दिसतंय मग तुझं. शिक्षण मग 10वी होऊन माझं 9वी पास झालोय मी. अच्छा, आणि काय करतो तू? सध्याला काहीच करीत नाही बघा, फक्त आता तुम्हाला फोन केलून तुमच्याशी बोलतोय. मग अरे कुत्र्या, तुला कोण पोरगी देणार आहे? देताना तुम्ही एवढी मोठी चांगल्या पार्टी लावली ना सरकारी तुम्ही. नोकरीवाल्या, चांगल्या सरकारी नोकरीवाल्या 2-2 लाखवाल्या पगाराच्या पोरांना आता पोळी देण्यात आहे. हा. आणि तू लागला का तुझ्या अगरबत्ती लावाय, मी 9वी पास आहे 10वी पास आहे मी असं करतो मी बॉम्बला ठेवतो, तुला कोण पोरगी देणार आहे रे? अहो तसं बोलू नका ना, बघा ना एखादी पोरगी. अहो तुम्हाला मी लाईन लावीन पोराची सिंगल हे तुमच्या बाबा, दुकानासमोर. माझं डोकं खाऊ नको. माझं दुकान नाही चाललं तरी चालेल, पण हा. तुझ्यासारखे आडमोठ्याचे फोन काय परत आले नाहीत पाहिजे देवा मला. आणि तू अहो फोन असं बी करू नको नका बाबा. हो, असं करू नका. ऐका बघा, लई देवाचं कसं फे करू? लागन तुम्हाला, पुण्य लागल. तुला मी सांगते ते ऐक ना मग. तू अगोदर पोरांना माझ्याकडे पाठव, हा. माझ्या दुकानाचा फायदा होऊ दे, मग मी तुला पोरगी बघायला सुरुवात करते. हे काय बरोबर ना, तुम्ही तुमचाच फायदा बघा आता. मग तू तुझा जसा फायदा बघतोय तसा मला माझा फायदा नकोय बघा. अहो मग माझा फायदा करून दिला तर मी पोरांची लाईन लावीन ना तुमच्या दुकानासमोर. तुला बोलायची तर अक्कल नाही तर बायको केल्यावर काय तुला अक्कल येणार आहे? हे मग हे बरोबर नाही गडे, असं बोलायला तुम्ही. हे ए बाबा डोकं खाऊ नको. चल येऊ का फोन? आता ठेवा काय. आणि बरं ऐका ना बघा, फोन लावताना नंबर चेक करत जा आणि व्यवस्थित दुकानावली पाट्या वाचत जा आणि मग फोन करत जा. एखादी भेटली पोरगी गरीबाची तर सांगा गरीबाला. हा चालेल चालेल, ठेव फोन बाबा. हो काय ठेवा. तुझी हो भेटली होती पण होती मला.